हरिओम. सर्व साधकांना नमस्कार. सद्गुरु ओम मालती आई की जय. व्रजभूमीतील भक्त या कथामालेत मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्व साधकांचं स्वागत करते. या कथामालेतली 11वी कथा आपण पाहणार आहोत. ही कथा आहे मनोहरदास बाबाजी यांची. या कथेमध्ये आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर मिळतं. आत्ता हा जो उत्सव झाला आपला श्री विष्णू यज्ञाचा, त्याच्यामध्ये रात्रीच्या सत्संगामध्ये एका जणांनी प्रश्न विचारला होता, की एखादा साधक साधना करतोय आणि काही थोडीफार त्याची साधना झाल्यानंतर त्याचं हे शरीर सुटलं, म्हणजे त्याला मृत्यू आला, तर पुढच्या जन्मामध्ये त्याला ह्या साधनेचा फायदा होतो का? आणि जे काय त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे, ते त्याच्याबरोबर किती राहतं? त्याचं उत्तर गीतेमध्ये पण दिलेलं आहे आणि अनेक संतांनी पण ह्याचं उत्तर दिलंय, की या जन्मी साधनेमध्ये जेवढी एखाद्या साधकाची प्रगती झालेली असते, म्हणजेच जेवढा आत्मप्रकाश त्यांनी मिळवलेला असतो, ते सगळं संचित संपूर्णच्या संपूर्ण घेऊनच तो पुढच्या जन्मामध्ये शरीर घेतो. त्या शरीरामध्ये यथावकाश त्याला ते सर्व संचित प्राप्त होतं. याचा हिशोब म्हणजे ती साधना आणि त्याचं फळ केव्हा त्या जन्मामध्ये दृग्गोचर होईल, हे त्याच्या बाकीच्या कर्मानुसार आणि त्या जन्माचा त्याचा जो काय एक आडाखा असेल मांडलेला किंवा जो प्रवास ठरवला गेलेला असेल नियतीकडून, त्याप्रमाणे ते केव्हा प्रगट होईल ते ठरतं. परंतु जितकं त्यांनी मिळवलंय, तितकंच्या तितकं सगळं 1% ही कमी न होता त्याला पुढच्या जन्मामध्ये मिळत असतं. ज्या पायरीवरती त्याचा प्रवास थांबलेला असतो, तिथपासूनच त्याची प्रगती पुढे चालू होते. मग त्याच्यानंतर ॲडिशन होणार का त्याच्यामधलं काही कमी होणार, हे त्याचं त्या जन्मातल्या कृतीवरून, त्या जन्मातल्या साधनेवरून ठरत असतं. तर अशा प्रकारेच आपल्याला जेव्हा आपण हे संत लोकांचे आयुष्य पाहतोय, त्यावेळेला कळतं, की अतिशय लहान वयामध्ये सुद्धा, म्हणजे ज्याला आपण अगदी ह्या आजकालच्या भाषेत न कळतं वय असं म्हणतो. त्या वयामध्ये सुद्धा ज्यावेळेला भक्ती इतकी प्रखरतेने दृग्गोचर होते त्यांच्या आयुष्यामध्ये आणि ते ह्या मार्गाला अगदी 5-6 वर्षाच्या कोवळ्या वयामध्ये जेव्हा लागतात, साधना करताना दिसतात, त्यावेळेला नक्कीच असं म्हणावं लागतं, की मागच्या जन्मीच त्यांची बरीचशी साधना झालेली आहे. या मनोहरदास बाबाजी ह्यांचंही तसंच होतं. नादिया जिल्ह्यातल्या माधवपूर नावाच्या एका गावामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांची जन्मतिथी 1847च्या कार्तिक महिन्यातली शुक्ल पंचमी ही होती. श्री भोलानाथ अधिकारी महाशय यांच्या पत्नीचं नाव होतं प्यारी सुंदरी आणि या दोघांना महेंद्र नावाचा एक मुलगा झाला. हे महेंद्र म्हणजेच आपले मनोहरदास बाबाजी. अतिशय लहान असताना जशी आपल्या आईंना मातृवियोग भोगावा लागला, तसंच ह्या मनोहरदास बाबाजींची आई अगदी ते लहान असतानाच देवाघरी गेली. 6 वर्षाच्या अवस्थेमध्ये महेंद्रला स्वप्न पडलं, की त्यांच्या घरामध्ये एक साधू आला. त्यांनी या महेंद्रला घरातून बाहेर नेलं आणि एका वनामध्ये ते घेऊन गेले आणि त्या वनाच्या चारी बाजूनी आग लावून दिली. हे स्वप्न पडल्यावरती सामान्य बालक अतिशय घाबरून गेला असता. परंतु ह्या बालकाला त्याचा त्या काळामध्ये सुद्धा बोध झाला आणि त्यांना असं वाटलं, म्हणजे त्यांनी हे समजून घेतलं, की संसार हे एक वन आहे आणि त्याच्या चारी बाजूनी आग लागलेली आहे. अशी भयंकर परिस्थिती ह्या संसाराची आहे आणि ह्या भयानक अशा वासनेच्या संसाराच्या सुखदुःखाच्या आगेतून जर वाचायचं असेल, तर एका श्रीहरीचंच शरण घेतली पाहिजे आपण. हा बोध त्यांना त्याच वेळेला झाला आणि अवघ्या वयाच्या 6व्या वर्षीच त्यांच्या मनामध्ये विरक्तीचा उदय झाला. पुढे 13व्या वर्षी त्यांच्या वडिलांचंही निधन झालं. त्यानंतर त्यांनी अद्वैत वंशाच्या श्रीपाद नंदकिशोर गोस्वामी यांच्याकडून दीक्षामंत्र घेतला. त्याच्यानंतर
नवद्वीप येथील बडा आखाडामधील श्री रूपदास बाबाजी यांच्याकडून त्यांनी वेशही ग्रहण केला आणि संन्यास वेश मिळाल्यावर संन्यासी नाव झालं श्री मनोहरदास. काही दिवस मनोहरदास हे नवद्वीप येथे राहिले आणि तेथील श्री चैतन्यदास बाबा आणि बड्या आखाड्यातील पंडित श्री नरोत्तमदास बाबाजी यांचा त्यांना संग मिळाला. तसंच कालना येथील सिद्ध श्री भगवानदास बाबाजी यांचंही त्यांनी दर्शन आणि सहवास मिळवला. सन 1881 मध्ये त्यांनी वृंदावनाची यात्रा केली. 5 वर्ष वृंदावन येथे राहून श्री राधारमण यांच्या सेवाईत श्रीपाद गोपीलाल गोस्वामी प्रभू यांच्याकडे राहून त्यांनी भक्तिशास्त्राचं अध्ययन केलं. झाडूमंडल येथील श्री सिद्ध बलरामदास बाबाजी आणि कालीदह येथील सिद्ध श्री जगदीश बाबा तथा मदन मोहन ठौर येथील सिद्ध श्री सत्यानंद दास यांचा सुद्धा त्यांना संग मिळाला. त्यानंतर कुसुम सरोवर, काम्यवन आणि नंदग्राम येथे राहून त्यांनी भजन केलं. आपल्याला असं दिसतं की लहानपणीच आई वडील यांच्या सुखाला पारख्या झालेल्या ह्या मनोहरदास बाबाजींवरती श्रीकृष्णांनी जणू या सर्व सिद्ध लोकांच्या रूपामध्ये अनुग्रह केला आणि त्यांना या सर्व लोकांचं प्रेम आणि मार्गदर्शन लाभलं. शेवटी 1883 मध्ये साधारण म्हणजे स्वप्नामध्ये आदेश मिळाल्यामुळं गिरिराज तटवर्ती गोविंदकुंड इथं राहून त्यांनी ते भजन करू लागले. त्यानंतर तिथंच एका गुफेचं म्हणजेच गुहेचं निर्माण त्यांनी केलं आणि त्याच्यामध्ये ते राहू लागले. हे श्री मनोहरदास बाबाजी यांचा जर आपण दिनक्रम बघितला आणि पुढे त्यांचा आपण जर उपदेश पाहिला तर आपल्याला साधक म्हणून त्याच्यामधून बरचसं काही शिकता येण्यासारखं आहे. मनोहरदास बाबा हे निरंतर हरिनाम घेत असत आणि अष्टकालीय लीलास्मरण करण्यामध्ये सतत ते गुंग असत. ते अतिशय कमी झोपत आणि झोपण्यासाठी बिछाना हा अगदी नाममात्र असे. आहार तर त्यांचा फार वेगळाच होता. मधुकरीमध्ये मिळणारी जी रोटी म्हणतात त्याला, आटे की रोटी असं म्हणतात, ती रोटी आणि कडुलिंबाच्या पानांचा रस हा त्यांचा आहार होता. काही दिवसानंतर शेवटी तर त्यांनी तेही खायचं सोडून दिलं आणि फक्त दुधावरती ते राहू लागले आणि ते दूध सुद्धा अतिशय कमी प्रमाणामध्ये घेत. बाहेरच्या जगाशी अजिबात संबंध ठेवत नसत. एका मंदिराचं निर्माण त्यांच्या हातून झालं आणि त्यांनी त्या मंदिरातून मदन मोहनची सेवा चालवली. परंतु त्या सेवेमध्ये किंवा त्यातील व्यावहारिक परिचालनामध्ये त्यांना अजिबात रस नसे. ते त्यांचे भक्त आणि शिष्य पाहत असत. हे मात्र लोकसंग त्याग करून एकांतामध्ये आपला वेळ भजन पूजनामध्ये घालवत असत. अतिशय कमी बोलत आणि शिष्य करणं म्हणजे अनुग्रह देऊन शिष्य करणं अशी जर कुणी त्यांच्याकडं मागणी केली तर ते अतिशय व्यथित आणि अस्थिर होत आणि तिथून निघून जात. आणि आपल्याला कुणी शिष्य होतो किंवा गुरु मानू नये म्हणून जो दिसेल त्याला ते स्वतःच पहिल्यांदा दंडवत करत असत. त्याच्यानंतर स्वतःबद्दल बोलायचा प्रसंग आला तर आत्मनिंदा करत असत. कुणालाही आपल्या चरणांना स्पर्श करू देत नसत. कुठेतरी जर पाय धुण्याची वेळ आली तर अशा ठिकाणी पाय धुत की जिथे आपण पाय धुतलेलं पाणी ताबडतोब मातीमध्ये मिसळून जाईल, म्हणजे कुणालाही ते आपल्या जल हे चरणामृत म्हणून घेता येऊ नये याच्यासाठी ते काळजी घेत असत. सतत भजनाच्या आवेशामध्ये असल्यामुळे अर्थातच बाबांचं शरीराच्याकडं अजिबात ध्यान नसे आणि ते शरीराकडे ध्यान देतही नसत.
त्यांच्याबद्दल असं सांगतात, की त्या काळी सुद्धा डासांचा त्रास खूप होता. तर ह्या सगळ्या डासांच्या त्रासामुळं ध्यानामध्ये विघ्न पडतं आणि म्हणून बाकीचे सगळेजणं अंगाला मसारी लावतात. म्हणजे त्यामुळे डास चावत नाहीत. परंतु बाबांनी कधीही मसरी अंगाला लावली नाही. त्याबद्दल त्यांना जर कुणी विचारलं, तर ते म्हणत, "क्यों भाई, मच्छर हमारा क्या बिगाड़ता है? वह तो अधिक निद्रा आने में बाधा डालकर भजन में हमारी सहायता करता है." अशा प्रकारे आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी किंवा असुविधा असतील, त्या सर्वांचा उपयोग आपल्याला भजनामध्ये जास्त जास्त बुडून जाण्यासाठीच कसा करून घ्यायचा, ही कला त्यांना साध्य झालेली होती. एकदा असं झालं, की या व्रजभूमीमध्ये अतिशय म्हणजे खूपच थंडी पडली. म्हणजे इतकी थंडी होती, की ललिता कुंडमधल्या पाण्याला वरती बर्फाचा लेयर झाला. आता ह्या बाबांच्याकडे, मनोहरदास बाबांच्याकडे अंगावर घेण्यासाठी एक फाटकी अशी दुलई होती. त्या दुलईमध्ये रात्री भजन करताना शरीर त्यांचं थंडीने थरथर कापू लागलं आणि त्यामुळं भजनामध्ये अडचण येऊ लागली. हे पाहिल्यावर आपल्या शरीराचा त्यांना अत्यंत राग आला आणि ती दुलई फेकून दिली त्यांनी आणि ललिता कुंडमधल्या बर्फ जमलेल्या पाण्यामध्ये जाऊन त्यांनी स्नान केलं. त्यांच्या शेजारीच एक नवद्वीपदास बाबा राहत होते. त्यांनी ह्या त्यांचा व्यवहार बघून, हे त्यांचं करणं बघून आश्चर्याने त्यांना विचारलं, की "अर्ध्या रात्री या थंड कुंडामध्ये तुम्ही स्नान का करताय बाबा?" त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं, की "देह बडा पौशाकी हो गया है." म्हणजे काय? तर ह्या देहाला आता फार ह्याची गरज भासायला लागलेली आहे. त्याला दुलई पाहिजे, त्याला गरम कपडे पाहिजे. त्याचा फार लाड चाललेत आता. त्याच्या मागण्या फार वाढायला लागल्यात. त्यामुळे त्याला अशी शिक्षा केली पाहिजे. एकदा एका वैष्णवाने त्यांना विचारलं, की "बाबाजी, भजनामध्ये खूप विघ्न येतात. तर त्याच्यावरती आम्ही काबू कसा बरं करू शकू?" त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिलं, ते मी पूर्णपणे त्यांच्या शब्दातच सांगतीये. कारण ते शब्द तसेच्या तसेच ऐकणं खूप आपल्याला उपयोगी पडेल. बाबाजी म्हणाले, "प्राणों की बाजी लगाकर भजन के लिए चेष्टा करने से भजन में आए सभी विघ्न दूर हो जाते हैं। साधक की सरल एकांतिक चेष्टा देखकर परमात्मा प्रसन्न होते हैं और भजन का दरवाजा खोल देते हैं। यह एक दिन में नहीं होता। विघ्न भजन करते करते क्रमशः अंतर्धान होते हैं। भजन में जैसी दृढ़ता और एकांतिकता की आवश्यकता है, वैसी ही धैर्य और सहिष्णुता की भी आवश्यकता है। भजन के लिए उपयुक्त अवस्था में चित्त को रखना बड़ा कठिन है। जड़ वस्तु से आसक्ति जाए बिना चित्त शुद्ध नहीं होता, भक्ति नहीं होती। चित्त शुद्ध होकर भक्ति होए बिना चिद वस्तु के स्वरूप की उपलब्धि नहीं होती। भजन के प्रभाव से जैसे जैसे जड़ीय संस्कारों का क्षय होता है, वैसे वैसे चित्त निर्मल होता है और विघ्न दूर होते हैं। इसीलिए साधक को डटे रहना चाहिए। जब वो भजन करने की शुरुआत करता है, तो भजन में विघ्न आते ही है, लेकिन उन विघ्नों से डर कर भजन नहीं छोड़ना चाहिए। ऐसे ही डटकर भजन करेंगे तो धीरे धीरे विघ्न अपने आप दूर हो जाते हैं और सहनशीलता बढ़ती जाती है। अशा प्रकारे स्वतः ते जे करत होते, तेच त्यांनी स्वतःच्या उदाहरणासह दुसऱ्यांना सांगितलेलं आहे. इथे आपल्याला आपल्या आईंची आठवण होते. आईंनी पण आपल्याला हेच करून दाखवलं, जगून दाखवलं. प्रपंच आणि परमार्थ करून दाखवला. आईंचा प्रपंच तर खूप मोठा होता. ओडगस्तीची परिस्थिती होती. मदतीला कुणीही नव्हतं. 5 मुली आणि 1 मुलगा, सासू-सासरे आणि पती इतक्या सगळ्यांचं काम त्यांना करायचं होतं आणि हे सगळं करूनही त्यांनी हसत-खेळत राहून
आणि आपली साधना अत्यंत इतक्या दृढतेने केली, की अवघ्या 6 वर्षामध्ये त्यांना निर्विकल्प समाधी प्राप्त झाली, पूर्णत्व प्राप्त झालं. आई म्हणतात, की तुम्ही मला विचारता, की "आई तुमची गोष्ट वेगळी आहे, आम्हाला कसं जमणार?" पण असं काहीही नसतं. आपण एका जन्मात नाही, तर निदान सतत जर करत राहिलो, तर आपली हळू प्रगती होत प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला वरची पायरी गाठत अंतिम ध्येय हे नक्कीच गाठता येईल. फक्त त्यासाठी तसा निश्चय हवा, तशी सत्कार बुद्धी हवी, तसं सातत्य हवं आणि मग गुरु कृपा करतोच, परमेश्वरही कृपा करतोच. अशा प्रकारे साधना करत असताना सन 1987च्या श्रावणातील शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी बाबांनी मनोहरदास बाबांनी अप्रकट लीलेमध्ये प्रवेश केला आणि श्रीकृष्ण चैतन्यामध्ये ते कायमचे विलीन झाले. भक्तांच्यासाठी अगदी गळ्यामध्ये त्यांनी धारण करावे एखाद्या मालेप्रमाणे, अशा योग्यतेचे 2 ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. वैदग्धी विलास आणि नामरत्नमाला या प्रकारचे 2 ग्रंथ भक्तीवरती त्यांनी लिहिलेले आहेत. ते ग्रंथ एखाद्या वेळेस आजही उपलब्ध असतील आणि अनेक कृष्ण भक्तांना ते आपल्या भक्तीमध्ये सहाय्यही करत असतील. हरी ओम.